अजित पवारांसोबत गेलेले आमदार हे घरवापसी करणार का अशी शंका सध्या उपस्थित होतीये। अजित पवारांच्या आमदारांनी सुप्रिया सुळे यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केलेले आहेत। 10 ते 12 आमदारांनी सुप्रिया सुळे यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केल्याची माहिती मिळते आहे। तर कालच या लोकसभेचा निकाल लागलेला आहे। अवघ्या देशाचं राज्याचं लक्ष लागलेलं होतं बारामतीच्या निकालाकडे आणि सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार अशी ही लढत झालेली होती। नेमका कुठल्या पवार यंदाच्या निवडणुकीमध्ये बाजी मारणार याची उत्सुकता होती आणि अखेर सुप्रिया सुळे या विजयी झाल्या। त्यामुळे अजित पवार यांच्या सोबत जे आमदार गेलेले होते त्यापैकी 10 ते 12 आमदारांनी सुप्रिया सुळे यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केल्याची माहिती मिळते। त्यामुळे अजित पवार यांच्या सोबत गेलेले जे आमदार होते ते आता पुन्हा घरवापसी करणार का अशी सुद्धा चर्चा आहे। दरम्यान रोहित पवारांनी काय म्हटलंय आपण बघूयात। 18 ते 19 आमदार हे पार्टी प्रमुखांच्या संपर्कात आहे जे काही आम्हाला कळलं आहे आणि 12 त्यांचे आमदार म्हणजे अजितदादा गटाचे हे भाजपच्या संपर्कात आहेत। ते 12 आमदार काय करतील पुढच्या काही दिवसात आपल्याला कळेल। पण या 18 आणि 19 आमदारांपैकी कोणाला घ्यायचं नाही हे आमचे पक्षप्रमुख नक्कीच ठरवतील। फक्त आमच्या सगळ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं खास करून एवढंच म्हणणं आहे की अडचणीच्या काळामध्ये जे लोक निष्ठेने आपल्या बरोबर राहिले त्यांना पहिलं प्राधान्य आणि जे सत्तेत स्वहितासाठी नाही तर मारून मुटकून नाही तर अडचणी आणून जर त्यांना तिथं घेऊन गेले असतील परत इकडे आले तर त्यांना प्राधान्य हे दुसरं द्यावं। आणि याविषयी बोलूयात। अजय माने आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अजय, रोहित पवारांनी सूचक विधान केलेलं आहे। जरी हे आमदार अजित पवारांसोबत गेले असले आणि त्यांना पुन्हा एकदा घरवापसी करायची असली तरी सुद्धा ती केली जाईल की काय असा काहीसा संदेश त्यांच्या बोलण्यामधून व्यक्त होताना दिसतोय। आणि त्यासोबतच जर कोणाला प्रायोरिटी द्यायची असेल तर मात्र जे निष्ठेने सोबत राहिले त्यांनाच ती दिली जाणार आहे। यामिनी खरं तर हा महत्वाचा मुद्दा आहे की दूरध्वनी संपर्क जो आहे तो लोकांना पुन्हा जवळ आणणार का असा प्रश्न आता समोर आलेला आहे। कारण की हे 10 ते 12 आमदारांनी कोणाला तर डायरेक्ट थेट शरद पवार यांच्या कन्या आणि बारामतीच्या तिसऱ्या टर्मच्या खासदार सुप्रिया सुळे यांना जे ते फोन करत अभिनंदन केलेलं। सगळ्यात महत्वाचं म्हणजे पवार विरुद्ध पवार अशी बारामतीत चुरशीची लढाई चालू होती। अजित पवारांनी प्राण प्रतिष्ठेला घेतली होती संपूर्ण लढाई। त्या ठिकाणाची निवडणूक बारामतीत त्याच्यानंतर सुप्रिया सुळे यांनी दणदणीत विजय मिळवला। त्याच्यानंतर अजित पवारांसोबत शरद पवारांची साथ सोडून जे ते अजित पवारांची शिलेदारी करणारे आमदार आता हे सुप्रिया सुळे यांना संपर्क करतात। त्यामुळे एकंदरीत पुन्हा घर वापसी किंवा इन्कमिंग होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण की महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट सगळ्यात जास्त आलेला आहे। 10 जागा मिळाल्या त्याच्या 8 जागेवर जे तो एकंदरीत विजय मिळवलेला आहे। 9वी जागा साताऱ्याची सुद्धा आली असती पण तिथे पिपाली आणि तुतारी ह्याच्यात कन्फ्युजन झालं असं मत आता जयंत पाटील यांनी मांडलेलं आहे। त्याच्यानंतर आता ही रोहित पवारांची प्रतिक्रिया आहे की काही झालं तरी आधी जे निष्ठेने सोबत राहिले त्यांना प्राधान्य दिलं जाईल पण त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन जर काय असेल तर वापस जे घर वापसी करत असेल त्यांनाही घेणं बरं हे नाही। अगदी अजय, खरं तर या सगळ्या प्रचाराच्या दरम्यान आमदारांनी असं सुद्धा म्हटलेलं होतं अजित पवारांच्या आमदारांनी खास करून की शरद पवारांनी पहिल्यांदाच ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर नाही तर इमोशनल फॅक्टरवरती लढवलेली आहे। मात्र या सगळ्याचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।